जय हिंद मित्रांनो, नमस्ते. मी तुकाराम अनवते युगांतर अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत करीत आहे. की मित्रांनो, आज आपल्याला आपलं तिसरं लेक्चर आहे भारतीय राज्यघटनेचं. त्यामध्ये आपण याच्या अगोदर पहिलं लेक्चर बघितलेलं आहे घटना निर्मिती प्रक्रिया, ती पाहिलेलं आहे. आणि जे आपलं दुसरं लेक्चर होतं त्याच्यामध्ये आपण मसुदा समिती, जी महत्वाची समिती आहे ड्राफ्टिंग कमिटी, आपण ती पाहिलेली आहे. नंतर आज आपलं तिसरं लेक्चर आहे मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला प्रस्ताविका आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण प्रस्ताविकेमध्ये काय काय पाहणार आहोत की पहिली गोष्ट म्हणजे प्रस्ताविका हा घटनेचा भाग आहे किंवा नाही, हे टॉपिक. नंतर दुसरी गोष्ट म्हणजे प्रस्ताविका आहे जे उद्देशपत्रिका आहे त्याच्यामध्ये अमेंडमेंट म्हणजे घटना दुरुस्ती करता येते का, ते पाहणार आहोत. आणि तिसरी आणि महत्वाचं म्हणजे ज्या 3 केसेस आहेत तर 3 केसेस आपण पाहणार आहोत मित्रांनो. तर मित्रांनो, याच्यामध्ये आपण याच्या अगोदर आपण प्रस्तावनेचं एकदम बेसिक पाहूया. म्हणजे प्रस्तावना आपण कोणत्या देशाकडून घेतलेली आहे ते पाहू. नंतर आपण प्रस्ताविका टोटल मी तुम्हाला एकदा स्वतः मी म्हणून दाखवेल तुम्हाला. नंतर आपण जी प्रस्ताविका आहे याच्यातला एक शब्द अति महत्वाचा आहे, त्या शब्दाचा मिनिंग्स अर्थ एकदम क्लिअर करूया आपण. की जसं जसं आपण प्रस्तावनेमध्ये पुढे पुढे जाऊ तशा प्रकारे तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे प्रस्ताविका समजेल. तर मित्रांनो, आपला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण की याच्यातले प्रस्ताविकेमधले एक शब्द मी एकदम त्याचा अर्थसहित एकदम स्पष्ट आणि क्लिअर सांगणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो बघा, प्रस्ताविका काय असते ते आपण थोडक्यात समजून घेऊया. तर मित्रांनो बघा, जर प्रस्ताविका म्हणजे काय असते की आपण समजा आपलं जर संविधान पकडलं तर संविधानामध्ये जो कव्हर पृष्ठ असतो म्हणजे कव्हर असतो, हे कव्हर असतो. तर या कव्हर मध्ये अशा एकदम छानपैकी ज्या लाईन्स दिलेल्या असतात, एकदम छानपैकी त्या छान लाईन्स दिलेल्या असतात, त्यालाच म्हणतात प्रस्तावना. म्हणजे एक कव्हर असते त्याला प्रस्तावना म्हणतात. म्हणजे याच्यावर आपल्याला असं कळतंय की संविधानामध्ये संपूर्ण जे संविधान आहे त्याची फिलॉसॉफी आपल्याला कळून जाते की संविधानामध्ये कोणकोणते मुद्दे आहेत प्रस्ताविकेवरती. म्हणजे उद्देशपत्रिका आपल्याला जर कव्हर कळालं तर आपल्याला सगळ्या गोष्टी कळतात. यालाच म्हणतात प्रस्ताविका, म्हणजे स्टार्टिंगचं पेज. तर मित्रांनो, पण प्रस्ताविकेबद्दल आधी बेसिक माहिती पाहूया. की बघा, प्रस्ताविका ही आपण त्याचे लेखक आहेत. तर ड्राफ्ट कोणी केलं की पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिखाण काम केलेलं आहे प्रस्ताविकेचं. आणि मित्रांनो, आपण प्रस्ताविका कोणत्या देशाकडून घेतली असा जर तुम्हाला प्रश्न विचारला तर मित्रांनो, आपण युनायटेड नेशन म्हणजे युनायटेड नेशन चार्टर या देशाकडून आपण प्रस्ताविका घेतलेली आहे. आणि जगात जर सर्वप्रथम प्रस्ताविका कोणत्या देशाने जोडली होती तर USA म्हणजे अमेरिकेच्या देशाने सर्वप्रथम प्रस्ताविका जोडण्यात आलेली होती. तर मित्रांनो, याच्यातून तुम्हाला कळेल की अमेरिकेने घेतली UN चार्टर या देशाकडून, म्हणजे अमेरिकून UN चार्टरने घेतली आणि UN चार्टरनं त्याच्याकडून आपण घेतलेली आहे भारत देशाने घेतलेली आहे. म्हणजे डायरेक्टली बघा, जो संविधानाचा जो शब्द आहे कोणता, आम्ही भारताचे लोक, हा शब्द आपण UN चार्टर या देशाकडून घेतलेला आहे मित्रांनो. तर आता मित्रांनो, इथे एक गोष्ट क्लिअर करतो तुमची की आपलं जे उद्देशपत्रिका आहे ती संविधान सभेत मांडली होती 13 डिसेंबर 1946 मध्ये. 13 डिसेंबर 1946 रोजी उद्देशपत्रिका संविधान सभेत मांडली कोणी तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडलेली आहे. नंतर बघा, 13 डिसेंबर 1946 ते 22 जानेवारी 1947, 22 जानेवारी 1947 मध्ये आपली जी प्रस्ताविका उद्देशपत्रिका आहे तिचा स्वीकार करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला इथं प्रश्न पडला असेल की 13 डिसेंबर 1946 ते 22 जानेवारी 1947 जो मधला जो पिरियड आहे, जो कार्यकाल आहे, इतका वेट का करावा लागला. तर याचं रिझन बघा, एकदम तुम्हाला स्पष्ट सांगतो की मित्रांनो, काय झालं होतं की जी घटना तयार केली होती म्हणजे आपली जी उद्देशपत्रिका आहे तिचा स्वीकार केल्यानंतर ज्यावेळेस तिचा स्वीकार केला त्यावेळेस काय होतं की आपल्या भारतामध्ये जे संस्थाने होती तर टोटल संस्थाने आहेत 562 संस्थाने आहेत.
तर 62 संस्थानिकांनी उद्देश पत्रिका पास करण्यासाठी प्रेझेंट नव्हते. तसेच मुस्लिम लीगचा एकही सदस्य उद्देश पत्रिका पास करण्यासाठी प्रेझेंट नव्हता. बरोबर आहे. म्हणजे घटना समितीने संस्थानिकांना 93 जागा दिल्या होत्या, तर याच्यामध्ये एकही सदस्य उपस्थित नव्हता त्यांचा. तर त्यांची वाट पाहण्यासाठी संविधान सभेला एवढा वेट करावा लागला. किती? 13 डिसेंबर 1946 पासून ते 22 जानेवारी 1947 पर्यंत त्यांना तिथं वाट पाहावी लागली संस्थानिकांच्या सदस्याची. ओके. तर हेच कारण होतं मित्रांनो. तर म्हणजे काय होतं की घटना समितीला इतका जो मधला कार्यकाल आहे 1946 ते 1947 पर्यंतचा, तर संस्थानिकांना उद्देश पत्रिका पास करण्यासाठी ते संस्थानिक प्रेझेंट नव्हते, उपस्थित नव्हते. आणि मुस्लिम लीगचा एकही सदस्य उपस्थित नव्हता, त्यांना 93 जागा देऊन सुद्धा. तर याच कारणामुळं त्यांना वाट पाहावी लागली इतका वेळ. राईट. एक गोष्ट क्लिअर झाली. दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो, आता आपण जस्ट प्रस्ताविकेला सुरुवात करूया. ही प्रस्ताविका तुम्हाला अगोदर एक तुम्हाला म्हणून दाखवतो. तर बघा मित्रांनो, उद्देश पत्रिका आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना व दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतंत्रत अर्पण करीत आहोत. तर मित्रांनो, आपण याच्यामध्ये आपण जी प्रस्ताविका आहे त्याच्याबद्दल आपण एक एक शब्द आपण त्याची क्लिअर करूया. म्हणजे तो शब्द आहे ते खूप महत्वाचे आहे. तुम्ही वेळ काढून त्याला रट्टा मारण्यापेक्षा प्रस्ताविकेला तुम्ही त्याच्या शब्दाचा अर्थ समजून घ्या. तर मित्रांनो बघा, जे आम्ही भारताचे लोक याचा अर्थ काय बघा, वी द पीपल ऑफ इंडिया. म्हणजे आम्ही भारताचे लोक याचा अर्थ असा होतो मित्रांनो की जी आपली घटना निर्मिती केलेली आहे, घटना समिती होती, तर घटना समितीने आम्ही भारताचे लोक याच्यातून असं स्पष्ट होतंय की जी घटना तयार केलेली आहे त्याचं संपूर्ण जे क्रेडिट आहे ते भारतीय जनतेला देण्यात आलेलं आहे. किंवा घटना समिती तयार केली ही भारतीय जनतेच्या म्हणण्यानुसार केलेली आहे. तर याचा अर्थ असा होतोय आम्ही भारताचे लोक, याचा अर्थ म्हणजे याच्यातून आपल्याला असं स्पष्ट येतंय की जी घटना तयार केलेली आहे त्याचं संपूर्ण क्रेडिट हे भारतीय जनतेला देण्यात आलेलं आहे मित्रांनो. तर बघा, आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम. तर मित्रांनो बघा, सार्वभौम म्हणजे काय असते की आपल्या भारतावरती प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कोणाचीही सत्ता नाही. म्हणजे आपण कोणाच्या दबावाखाली जीवन जगू शकत नाही. आपण आपले स्वतःचे डिसिजन, निर्णय असतील आपण ते खुद घेणार, स्वतः घेऊ शकतो. आपला भारत देश. राईट. म्हणजे भारत जरी संयुक्त राष्ट्र संघटनेचा सदस्य असला किंवा WHO जरी संघटना असणार म्हणजे सदस्य असला तरी पण ती आपल्यावरती दबाव आणू शकत नाही. तुम्ही हा निर्णय घ्या, तो निर्णय घ्या. कारण की बघा, ते फक्त एक तुम्हाला प्रेरणा देऊ शकतात, ते तुम्हाला एक डायरेक्शन देऊ शकतात, पण तुमच्यावरती, आपल्या देशावरती कोणी दबाव आणू शकत नाही. आपण स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतो. म्हणजे आपण सार्वभौम आहोत. आपल्यावर कोणाची सत्ता नाही, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष. ओके. दुसरा आहे समाजवादी. तर मित्रांनो बघा, समाजवादी शब्द आपण 42वी घटनादुरुस्ती केलेली आहे 1976 मध्ये, आणि त्या घटनादुरुस्तीमध्ये हा शब्द ऍड करण्यात आलेला आहे.
संविधानामध्ये एकच घटनादुरुस्ती झालेली आहे, 42वी घटनादुरुस्ती 1976 मध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष, एकात्मता हा शब्द ऍड केलेले आहे. याच्यावरती आयोगाने वारंवार प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. तर बघा मित्रांनो, समाजवादी म्हणजे काय असते की समाजाच्या हिताचे निर्णय घेणे, म्हणजे समाजाला डोळ्यापुढे ठेवून निर्णय घ्यायचे. तर तिथलं जे व्यापार असेल, तिथलं तंत्रज्ञान असेल, ते सार्वजनिक मालकीचे असणे यालाच म्हणतात समाजवादी. क्लिअर. नंतर बघा धर्मनिरपेक्ष. तर आपल्या देशामध्ये जे राष्ट्रपती यांच्या निवडणुका होतात त्या अप्रत्यक्षरित्या का होईना पण लोक निवडून देतात. ओके. आणि धर्मनिरपेक्ष म्हणजे काय असते की मित्रांनो, कोणताही अधिकृत धर्म नाही. देश सर्व धर्म समभाव असणे, म्हणजे कोणताही अधिकृत धर्म नसणे. नंतर बघा लोकशाही. लोकांनी लोकांसाठी केलेलं राज्य म्हणजे लोकशाही. नंतर बघा गणराज्य. तर गणराज्य मित्रांनो की आपल्या देशामध्ये निवडणुका होतात, राष्ट्रपती यांना निवडलं जाते. तर याच्यामध्ये बघा राष्ट्रपती अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्षरित्या निवडले जातात, पण इथं कोणाचंही राजा राणीचं राज्य नसणे, म्हणजे अंश परंपरेनं जे पद चालत आलेलं आहे ते नसणे. इथं निवडणुका घेऊन आपण आपल्या राष्ट्रपती असतील, आपल्या देशाचा जो टोटल कारभार सांभाळतात त्यांना आपण निवडून देतो. म्हणजे फक्त इथं अंश परंपरेपर्यंत चालत न आलेले राज्य म्हणजे गणराज्य. ओके. घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय. तर बघा मित्रांनो, इतर तुम्हाला प्रश्न विचारतील कोणकोणत्या बाबीचा न्यायाचा, कोणकोणत्या बाबी न्यायामध्ये उल्लेख केलेल्या आहेत, न्यायाच्या बाबतीत कोणकोणत्या बाबीचा उल्लेख केलेला आहे असं तुम्हाला विचारतील. तर बाबी आहेत बघा सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय या बाबीचा उल्लेख केलेला आहे. राईट. तर इथं बघा विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य. तर बघा मित्रांनो उल्लेख केलेला आहे, सिक्वेन्स तुम्हाला विचारतील. स्वातंत्र्याचा उल्लेख केलेला आहे, याचा सिक्वेन्स तुम्हाला प्रश्न विचारतील की विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य. म्हणजे स्वातंत्र्याचा सिक्वेन्स तुम्हाला विचारू शकतात पेपरला, आणि याच्या अगोदर प्रश्न विचारलेला आहे. दर्जाची व संधीची समानता, म्हणजे दर्जा आणि संधी, प्रत्येकाला संधी देणे याची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा, आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता. तर मित्रांनो एकता आणि एकात्मता ही 42वी घटनादुरुस्ती केलेली आहे अमेंडमेंट 1976 मध्ये, आणि हा शब्द ऍड केलेला आहे. यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपली स्वीकारलेला आहे आपण उद्देशपत्रिका. त्याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः परत अर्पण करत आहोत. तर मित्रांनो स्वतः परत अर्पण करत आहोत याचा अर्थ असा होतो की बघा घटना समितीने अर्पण केलं का नाही, ते आपल्या स्वतःला अर्पण केलेलं, आपल्या देशातल्या लोकांना अर्पण केलेलं आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण प्रस्ताविका पाहिलेली आहे. याच्यातले महत्त्वाचे शब्द सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य शब्द महत्त्वाचा आहे. न्याय, सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय हे महत्त्वाचं आहे. स्वातंत्र्यामध्ये विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना हे महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये परत एकता आणि एकात्मता शब्द कोणत्या घटनादुरुस्तीनुसार घेतला याचा प्रश्न विचारतात. आणि 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपण संविधान स्वीकार केलेला आहे आणि अर्पण केलेलं आहे. घटना समितीला अर्पण केलेलं नाही, लोकांना अर्पण केलेलं आहे, स्वतः परत अर्पण केलेलं आहे मित्रांनो. तर मित्रांनो नंतरचा आपण टॉपिक पाहणार आहोत की प्रस्ताविका घटनेचा भाग आहे का नाही, याच्याबद्दल थोडक्यात केसेस कोणकोणत्या चालल्या याच्याबद्दल पाहणार आहोत. तर बघा याच्यात 3 केसेस महत्वाचे आहेत. तर पहिली केस होती बघा 1960 मध्ये बेरुबारी युनियन खटला. बेरुबारी युनियन खटला होता मित्रांनो 1960 चा, की बघा केस सुप्रीम कोर्टामध्ये गेली. तर त्या केसवरती काय होतंय की चर्चा होती आणि त्या केसमध्ये जर योग्य वाटला तर सुप्रीम कोर्ट निर्णय देतात. ओके. म्हणजे जर सुप्रीम कोर्टला जर वाटलं हा योग्य निर्णय आहे तर ते निर्णय देतात. याच्यामध्ये बघा बेरुबारी युनियन खटला 1960 चा आहे. तर या खटल्याचं असं म्हणणं होतं की प्रस्ताविका घटनेमध्ये असून काहीही फायदा नाही. प्रस्तावना जर आपण घटनेमध्ये ठेवली नाही तरी आपल्या घटनेवर कोणताही परिणाम होणार नाही. आपल्या जी घटनेची पावर आहे ती तशाच प्रकारे राहील. दुसरा मुद्दा
म्हणजे घटनेवर कोणताही परिणाम होणार नाही, त्याची पॉवर जी आहे संविधानाची ते तशीच राहील, प्रस्तावना काढून टाकली तरी. तिसरी गोष्ट म्हणजे मूलभूत हक्क असतील, कर्तव्य असतील, मार्गदर्शन तत्वे असतील याच्यावरती कोणताही परिणाम होणार नाही असं स्पष्ट सांगितलं होतं. 1907चा जो बेरुबारी युनियन खटला आहे, बेरुबारी युनियन खटला आहे, यांनी स्पष्ट सांगितलं होतं. तर याच्यातूनच असं होतं की सर्वोच्च न्यायालयाने असा न्याय निवाडा दिला की प्रस्तावना घटनेचा भाग नाही म्हणून या केसमध्ये सांगितलेलं होतं, बेरुबारी युनियन खटला. नंतर बघा 1976 मध्ये सर्वात महत्वाची केस आहे टायगर. याला टायगर बघा, टायगर जे आहे त्याची सुद्धा स्थापना झालेली आहे उद्यानची 1976 मध्ये. याला काय म्हणतात, केशवानंद भारती खटला. याच्यामध्ये असं आढळून आलं, न्यायनिवाडा असा दिला की तुम्ही प्रस्तावना घटनेचा भाग आहे म्हणून सांगितलं होतं आणि याच्यामध्ये अनेक गोष्टी क्लिअर केल्या. तर प्रस्तावनेमध्ये घटना दुरुस्ती तुम्ही करू शकता, पण तुम्हाला जे बेसिक स्ट्रक्चर आहे त्याला कोणताही बाधा न आला पाहिजे. तुम्ही बेसिक स्ट्रक्चरला हात न लावता प्रस्तावनेमध्ये बदल करू शकता असं सांगितलं होतं कोर्टाने. सुप्रीम कोर्टाचा निर्णय होता. बघा बेसिक स्ट्रक्चर पण इथे क्लिअर होतं, बेसिक स्ट्रक्चर हे कोणाने ठरवता येत नाही, सुप्रीम कोर्ट ठरवतात बेसिक स्ट्रक्चर आहे किंवा नाही असं क्लिअर सांगितलं नव्हतं. आता बेसिक स्ट्रक्चर बघा, उदाहरण म्हणून जर समजा आपलं हे घर आहे, तर बघा आपल्या घराचा बेस आहे हा, ही चौकोन आपल्या घराचा बेस आहे. घरामध्ये खुर्ची असेल, टेबल असेल, पंखा असेल, फॅन वगैरे असेल, फ्रीज असेल, पण तुम्ही मधातल्या वस्तूला काही करू शकता, पण जे बेसिक स्ट्रक्चर आहे याच्यामध्ये कोणताही चेंज करू शकत नाहीत तुम्ही. ओके, तर अशा प्रकारे निर्णय दिलेला आहे. नंतर बघा याच्यामध्ये 42वी घटना दुरुस्ती केली होती 1976 मध्ये. त्याच्यामध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकता आणि एकात्मता शब्द ऍड केले होते. नंतर तिसरी केस आहे बघा मित्रांनो 1995 ची LIC खटला. याच्यामध्ये सुद्धा एकदम स्पष्ट आणि क्लिअर झालं की प्रस्ताविका हा घटनेचा भाग आहे म्हणून सांगितलेला आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण प्रस्ताविका पाहिलेली आहे. जर तुम्ही आपल्या युगांतर अकॅडमीवरती नवीन असाल तर आपल्या युगांतर अकॅडमीचे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल. तर मित्रांनो ही आपण प्रस्ताविका पाहिलेली आहे. तर मी तरी थांबतो मित्रांनो. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.